परभणीतील श्री क्षेत्र यशवाडी येथे हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे। दुपारच्या सुमारास सभा मंडपाचं छत कोसळून ढिगाऱ्याखाली 25 ते 30 जण अडकलेत। छत कोसळताच मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला। भाविकांची धावपळ सुरू झाली आणि थोड्या वेळानं कळालं की अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 30हून अधिक भाविक जखमी झालेत। मात्र अचानक हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना छत कसा कोसळला असा प्रश्न निर्माण होतोय। कामात काही हलगर्जीपणा सुरू होता का? दुर्घटनेवेळी मंदिरात किती भाविक होते? पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। श्री क्षेत्र यशवाडी येथे भाविकांची गर्दी सुरूच असते। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेताना दिसतात। नेहमीप्रमाणे या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती। मात्र दुपारच्या सुमारास अचानक मंदिराच्या एका मोठ्या भागाचा स्लॅब कोसळला आणि भीतीचं वातावरण पसरलं। घटना घडताच काही क्षणातच परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मोठा आवाज झाल्यानं भाविक आणि स्थानिकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली। मात्र दर्शन घेणाऱ्या भाविकांना पळण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि ते ढिगाऱ्याखाली दबले गेले। त्याच वेळी स्थानिक नागरिकांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। तसंच घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची यंत्रणा तातडीनं सक्रिय झाली। आरोग्य विभाग, आपत्कालीन पथक, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। जखमींना तातडीनं प्राथमिक उपचार देऊन रुग्णवाहिकांच्या मदतीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र हे बचाव कार्य सुरू असताना अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 25हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। अनेक भाविक गंभीर जखमी झाल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण यशवाडी परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलंय। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र बांधकामातील संरचनात्मक त्रुटी, निकृष्ट साहित्याचा वापर किंवा सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन यापैकी काही कारणांमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या घटनास्थळी तपास आणि माहिती संकलनाचं काम सुरू आहे। बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम वेगानं सुरू असून अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यावर भर दिला जातोय। काही जखमींना बाहेर काढून तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर काहींची प्रकृती गंभीर असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। परभणी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान यशवाडी या ठिकाणी आज काही दुर्घटना घडल्या। सभा मंडपाचं अर्धवट काम असलेलं सभा मंडप कोसळून बरेचसे लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। काही लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही लोक आणखी खाली आहेत, काही लोकांच्या डेथ झाली अशी कळते। परंतु मी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो की आपण तातडीने ह्या सगळी मदत करून या पेशंटला बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा। जी काही मदत लागेल प्रशासन स्तरावर असेल, आमच्या स्तरावर असेल, ती सगळी मदत केली जाईल। सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून मदत करावी, एवढी आपल्या सर्वांना विनंती। काय घटना घडली? आज परभणी का सबसे बुरा दिन था। आज जी सकाळ निघाली खूप चांगली नव्हती परभणीकरांसाठी, स्पेशली जे आता श्रद्धालू जे आलते त्यांच्याकरिता। आता ह्यामध्ये बरेच लोकांचा जीव गेले। मी माझ्यासमोर आम्ही 3 बॉडी लिफ्ट केले, दोन बॉडी आम्ही लिफ्ट केले। अगोदर किती निघाले त्याची मला पूर्णतः कल्पना नाही। जे इंजुर्ड लोक होते त्यांना RP हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला। आता बरेच लोकांचे अवयव जे पडले होते खाली, एका माणसाचा मेंदू होता, ते आम्ही उचलून आता आमच्या फॉरेन्सिक टीमला आम्ही त्याला दिलेला आहे आणि अंत्यविधीसाठी ते नंतर त्यांना देणार आहेत। घटना कशी घडली नेमकी? घटना बघा सर, इतका मोठं मंदिर आहे, आता मला त्याची जाणीव नाही कशामुळे पडलं। जे काम होतं सर, एकदम लो क्वालिटीचं काम झालंय। तुमचं आता सर्व समोर आहे, बोलायची काही गरज नाही। त्याला फाइंड आउट करा कोणी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे। कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला आहे, तो काही काम केलंच नाही त्याने त्या नियमाप्रमाणे। जर तुम्ही बघितलं तर लोखंडी पट्ट्या, एवढे लहान पट्ट्या त्याला लावलेले, सपोर्ट होणार का सर तेवढं? क्वालिटी काम केलं पाहिजे, असलं असतं आज हे घटना घडली नसती। हे काम नेमकं कोणाच्या फंडातून वगैरे चालू होतं, याच्याबद्दल काही आपल्याला आता सध्या मला काही माहिती नाही। मी कलेक्टर साहेबांना बोललो की आज का हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे, मी ह्यामध्ये काही सांगू शकत नाही। हे काळा ते काळा, नियमामध्ये जे बसते कलेक्टर साहेब आणि जे मंदिर कमिटी आहे ते ठरवीन की बाबा आपल्याला कोणता परिसर तोडायचा आहे, ते करायचं। ते मंदिर कमिटी आणि कलेक्टर ऑफिस त्यांचा आपसी बातचीत झाल्यानंतर ते होणार। या घटनेनं काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या माळशिरस येथील भीषण अपघाताची आठवण पुन्हा ताजी करून दिली आहे। सोलापूरच्या घटनेत पिकअप वाहन थेट उघड्या विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू झाला होता। रस्त्यालगत सुरक्षेच्या अभावामुळे आणि अपूर्ण कामांमुळे घडलेल्या या दुर्घटनेत संपूर्ण राज्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। त्याचप्रमाणे यशवाडीतील या घटनेतही बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेचा अभाव आणि त्रुटी असल्यामुळे या घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते।
दोन्ही घटनांमधील साम्य म्हणजे अचानक घडलेला अपघात आणि योग्य सुरक्षा व्यवस्थेचा अभाव. सोलापूरमध्ये रस्त्यालगतची विहीर असुरक्षित ठरली होती, तर परभणीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मंदिराची संरचना कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या घटनांमुळे ग्रामीण भागातील बांधकाम आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.